3 चौरस मीटर, किचन 365 चा विषय राहिला नाही, लेविटेड 55.58 चौरस मीटर, क्लब 27 36.60 चौरस मीटर, ॲथेना 25.41 चौरस मीटर. म्हणजे जवळपास सगळे 250 स्क्वेअर फूटच्या हॉल पुरते मर्यादित आहे. पण तिथे जवळपास 2000 किचनच्या एरियात ते सगळे जण तो धांगडधिंगा करून आले. म्हणून ही त्यांची महत्वाची विषय आहे. याच्यात सगळे म्हणजे 6 बंदच्या चक्करमध्ये 600 बार बंद होती. या नियमाने जर कोणी चाललं तर. आता वेळेची मर्यादा FL3 साठी ग्रामीण मध्ये 11:30 आणि शहरी भागात जिथे पोलीस आयुक्तांची हद्द आहे तिथे 1:30 वाजेपर्यंत जसं सरांनी सांगितलं सगळं बंद झालं पाहिजे. आता आवाजाची मर्यादा सार्वजनिक जागा त्याचा मी सुप्रीम कोर्टाचा एक 2005चा एक शेवटचा एक हे काढलेला आहे. त्याच्यानुसार 10 डेसिबल ते 75 डेसिबल सार्वजनिक जागा, खासगी जागा फक्त 5 डेसिबल, खासगी जागा 5 डेसिबल. जेवढे आपल्या इथं स्पीकर आता सध्या आपण ज्या हॉलमध्ये बसलो आहे ते 5 डेसिबल मध्येच येतात. ही खासगी जागेत वापरणारी जागा. आता साध्या ठिकाणी दारू पिण्याची वेळ मर्यादा दिली आहे एक्साइजनी FL3 साठी 10 ते आवाजाची मर्यादा रात्री 10 ते 6 वाजेपर्यंत आवाजाची मर्यादा बंद. म्हणजे 10 वाजेपर्यंतचा वेळ हा सगळ्यांना खासगी असो की सार्वजनिक ठिकाण असो रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्णतः बंदी असा सुप्रीम कोर्टाचा जी आहे, सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. दारू पिण्याची मर्यादा दारू परवाना रूम मध्येच टेबलावर शिस्तीत बसून प्यावी. पिणारा 21 वर्षाच्या खालील असावा. 21 वर्षाच्या खाली सॉफ्ट ड्रिंक म्हणजे बियर पिता येईल. 25 वर्षाच्या वरच्याच माणसाला फक्त दारू पिता येईल. पिणाऱ्याजवळ परवाना असणे अत्यंत आवश्यक आहे. आता या पब मध्ये काय नाही, एकाही पब मध्ये टीपी नुसार खरेदी विक्री केली जात नाही. म्हणजे शासकीय माल जो बारवाल्याला घ्यावा लागतो तो थोडासा महागात पडते, त्याच्यामुळे ते त्याच्यापासून घेत नाही. एक कोणीतरी इथे एजंट आहे त्याच्या मार्फत हे माल बाहेरून घेतात, ज्याच्यात त्यांना पैसे जास्त वाचतात. तो ट्रेडचा माल असतो म्हणजे दुकानातून विकत घेतलेला माल असतो, त्याच्यात त्यांना कमिशन जास्त वाचते. प्रायव्हेटचा माल घेतात ते स्वतः माल उचलत नाही. माल उचलत नाही तर ते मागच्या 5-6 महिन्यापासून आमच्या माहितीनुसार त्यांचं रजिस्टर खाली पडलेलं आहे. त्यांनी कोणता माल घेतलाही नाही आणि विक्री करताना दाखवलाही नाही. कारण की हा जो ट्रेडचा माल आहे तो हा कच्चाला माल आहे. म्हणजे याच्यात गव्हर्नमेंटची GST बुडून आली. बाहेरील वाईन शॉप मधून येणारा ट्रेडिंगचा माल वापरल्यामुळे तो गव्हर्नमेंटचा GST बुडणार आहे. 25 वर्षाच्या वर दारू प्यायची असेल दारू तर परवाना घ्यावा लागेल. नाही परवाना आता 21 वर्षापासून सुरू. मग अनलिमिटेड आहे का? अनलिमिटेड. आता हा नियम सगळीकडे पाळला जातो का? मग मी काय म्हटलं 6 बंद केले नाही तर 600 बंद होतील. आम्ही तेच सांगत आहे. म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे पहिले 6 बंद करा. आम्ही 6 साठी बोंबलत आहे. 600 साठी नंतर बोंबलो कधीतरी, पहिल्या 6 साठी बोंबलत आहे. हे पब आहे की डान्सबार आहे की परमिट रूम आहे हा एक शब्दाचा घोड आहे. त्याच्यावरनं मग त्याला मंजुरी कोण देऊन आलं नाही देऊन आलं हा त्याच्यावर दुसरा घोड झाला. तर विषय असा आहे फक्त की जर परमिट प्रशासनाचं म्हणणं आहे की आम्ही परमिट रूमला परवानगी देऊ त्याच्या नियमानुसार तुम्ही सांगितलं. तर विषय असा आहे की जर परमिट रूमला परवानगी असेल आणि त्याच्या नावावर जर पब किंवा डान्सबार किंवा अजून काही चालत असेल, तुमची जी काही यंत्रणेशी चर्चा झाली आहे त्याचं काय म्हणणं आहे कुठे यावर कारवाई? ते सगळे जण एकमेकांच्या इकडे हात टाकून आले. मी तर म्हणतो फक्त एक्साइज ऑफिसने म्हटलं तरी ते सगळं आजच बंद पडते. पोलीस वगैरे आता दुय्यम भाग झाला. पोलिसाच्या नियम मध्ये काय करत. आता आमचा याच्या समोर जो आरोप असा राहील की जे आम पब्लिक सर्वसामान्य जनता आहे कॉमन मॅन कधी पण पोलिसाच्या इकडे बोट टाकते. कोणताही भ्रष्टाचार झाला की पोलीसने हप्ते खाल्ले, पोलीस नाही केले, हा अशातलाच प्रकार होणार नाही. यामध्ये सगळे डिपार्टमेंट सामील आहेत. त्याच्यामुळे सगळ्या डिपार्टमेंटवर भविष्यात आम्ही अगर हायकोर्टात गेलो, कोर्टात गेलो, उच्च न्यायालयात गेलो तर या सगळ्यांची धाबेदारांनी बंद करने की है कि पूरा उसका लाइसेंस कैंसिल करने की? नहीं लाइसेंस इसमें लाइसेंस कैंसिल होता. इसमें जैसा टीपी का माल, सुनिए ना, टीपी का माल अगर उसने वापरा नहीं तो 1 साल के लिए लाइसेंस कैंसिल होता. वो एक्साइज ऑफिस कर सकती. वो माल उसके या उसका नहीं है. एक्सपायरी की बियर, एक्सपायरी का माल ये बच्चों को पिलाना शुरू है. जो शहर में एक्सपायरी का माल हो रहा है वो यही पब में पिलाया जा रहा है. ये भी मालूम है हमारे को.
तो ये करेगा कौन, अंदर जाएगा कौन, ये तो एक्साइज की काम तुम्ही एक्साइज आप दोनों बहुत वाला शब्द कहाँ आ गया? नाही. अमरावती शहरात पब संस्कृतीच्या नावाने जो 6 पबमध्ये जो धांगडधिंगाणा चालू आहे तो अत्यंत खराब आहे. त्याच्यामुळे अमरावती शहरातल्या सर्व युवा तरुणांनी मिळून आज एक मन घेतलेला आहे की ही पब संस्कृती अमरावतीतून आम्ही हद्दपार करू. त्याच्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारची कुठलीही केस लागो, कुठल्याही प्रकारची आमच्यावर कारवाई करू प्रशासन, आमची संपूर्ण तयारी आहे. म्हणजे शहरातला प्रत्येक सुजाण समजदार आणि ज्याला वाटतं की आपले लेकर किंवा इतरांचे मुलं वाढत वाम मार्गाने जाऊ नये असा प्रत्येकाचा त्या पबला विरोध आहे. भविष्यात जर कोणी आता काल परवा काही ऐकलं मी 365 नावाचा पब स्वतःहून त्यांनी बंद. आम्हालाही माहित आहे, तुम्हालाही माहित आहे, फक्त तुमचा आम्हाला ह्या प्रकारचा साथ पाहिजे. हा विषय जितक्या चांगल्या पद्धतीने आम्ही नाही म्हणू शकत, जितक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही तो मांडला पाहिजे, हा लोकांपर्यंत मांडलेला पाहिजे. हे क्रांती आहे, हे आपल्याला तुम्हाला आम्हाला सर्वांनी मिळून हे करायचे आहे. हे लढाई आहे, हे सर्व जे चालू केली असेल त्या सर्व मिळून, आणि या लढाईमध्ये तुम्हीच त्या प्रकारचा आम्हाला साथ द्यावा हीच विनंती आहे तुमच्याकडून.